शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुणे ओळखलं जातं, मात्र ही ओळख आता बदलू लागली. रत्नागिरीत देखील शिक्षणाचं माहेरघर म्हणून रत्नागिरी अशी ओळख निर्माण होते. आज कोकण बोर्डाचा निकाल लागला आहे. 12वी पाठोपाठ 10वीचा देखील निकाल लागला आणि या 10वीच्या निकालात देखील कोकण बोर्डाने अव्वल स्थान पटकावलं. परंतु या निकालाचं खास वैशिष्ट्य होतं की 100पैकी 100 गुण मिळवणारे, 100% गुण मिळवणारे विद्यार्थी या रत्नागिरीच्या लाल मातीतीलच होते आणि त्यांचा आज सन्मान या ठिकाणी मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि श्रीराम संस्था यांच्या वतीने करण्यात आला आहे. आज हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि जे काही श्रीराम संस्था असेल, मंगलमूर्ती प्रतिष्ठान असेल, यांचे जे सर्व सदस्य आहेत हे देखील या सत्कार समारंभासाठी उपस्थित आहेत. एक अनोखा सत्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मी पहिल्यांदा एक आगळा वेगळा सत्कार तुम्हाला दाखवणार आहोत. एक आपल्याबरोबर ताई आहे. ताई, काय सांगेल, तुला कसं वाटते आज? खूप छान वाटतंय. काय नाव तुझं आणि किती टक्के मिळाले? माझं नाव गोसिया अंजुम सोलकर आहे आणि मला SSC मध्ये 90% मिळाले. आणि माझ्या हेचा सगळ्यात मोठा माझ्या असातिजाला जाते, जाय माझी खूप म्हणजे माझी मदत केला आहे. आणि आता पुढे जाऊन मला सायन्स घेणार आहे मी, आणखीन आर्किटेक्चर इंजिनियर बनायचं आहे. शाळा असेल, पालक असतील, शिक्षक असतील, या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आणि तिने जी काही जिद्द दाखवली त्या जिद्दीच्या जोरावर तिने आज या ठिकाणी 90% गुण मिळवलेले आहेत. सर्व धर्म समभाव कसा असतो याचा प्रत्यय आज या श्रीराम मंदिराच्या प्रांगणात आपल्याला पाहायला मिळतो. कारण याचंच उदाहरण म्हणजे मंगलमूर्ती प्रतिष्ठान असेल, श्रीराम संस्था असेल, ह्यांचं जे कार्य आजपर्यंत आपण पाहिलं असेल की सर्व धर्मांना एकत्र जाऊन ते जे कार्य असेल ते पुढे न्यायचं आणि जे काही विद्यार्थी असतील, वेगवेगळे उपक्रम असतील, सामाजिक उपक्रम, या उपक्रमात सगळ्यांना व्यासपीठ निर्माण करून द्यायचं, हा एकमेव उद्देश या श्रीराम संस्थेचा आहे. आणि हाच एक वेगळा संदेश आज या श्रीराम संस्थेने आणि श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानने या ठिकाणी दिलेला आहे. आपण 2 विद्यार्थी आहेत या ठिकाणी 100% गुण मिळवलेले. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. काय सांगशील? पटवर्धन हायस्कूल म्हटल्यानंतर साऱ्यांचंच लक्ष लागलं होतं आणि 2 विद्यार्थी तुम्ही पटवर्धन हायस्कूलमधले 100पैकी 100% गुण मिळून उत्तीर्ण झालेत. काय सांगशील? खरं तर मला खूपच आनंद झाला आहे आणि मला 10वीत 100% मार्क मिळाल्यावर माझ्या पालकांनी आणि माझ्या शिक्षकांनीही केलेल्या मेहनतीचं मला फळ मिळाल्यासारखी अनुभूती आली. आणि शाळेतल्या शिक्षकांचे सुद्धा खूप कष्ट होते ह्यामध्ये. आणि खरं सांगायचं झालं तर मी अजूनही त्या खूप आनंदातच आहे. तू आनंदात आहेस, मात्र ही यशाची पहिली पायरी तू सर केलीस. पुढच्या पायऱ्या अजून अनेक आहेत. काय वाटतं तुला, काय व्हायचं आहे पुढे? मला पुढे वैद्यकीय क्षेत्रात माझं करिअर करायची इच्छा आहे आणि त्यासाठी मी आता नीट परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करतो आहे. वैद्यकीय क्षेत्रात मला प्रगती करायची आहे असं त्यांनी सांगितले. अजून एक विद्यार्थी आपल्यासोबत आहे. दादा, काय सांगशील? मला खूप आनंद होतो आहे. माझं नाव ओजस महेश पाध्ये. मी राभा शिर्के प्रशाला येथे शिकतो. मला खूप आनंद होतो आहे. खरं तर माझ्यापेक्षा जास्त मेहनत शिक्षकांनी घेतली आहे, माझ्या आईबाबांनी घेतली आहे. म्हणजे मी त्यांचे खूप आभार मानतो. म्हणजे या श्रेयात ह्या यशात माझ्यापेक्षा जास्त श्रेय त्यांचं आहे. मला जे काही श्रेय मिळाले याच्यात सर्वात मोठा वाटा असेल तो माझ्या शिक्षकांचा आहे असं त्यांनी सांगितलं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व विद्यार्थी यशस्वी झालेत आणि त्यांचा सन्मान करायचा जो कार्यक्रम श्रीराम मंदिर संस्था असेल, श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान असेल, यांच्या वतीने करण्यात आला होता. आपल्यासोबत आहेत मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. मॅडम, एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला आहे, काय सांगाल? खूप सुंदर असा हा सोहळा आहे. डोळ्याचं पारणं फिटेल असा सोहळा आहे. कारण हा एक त्यांचा बहुमान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की रत्नागिरी जिल्ह्यामधून ही 2 मुलं आपल्याकडे आलेली आहेत आणि हे रेकॉर्ड ब्रेक आहे. हा रत्नागिरीचा पहिला बहुमान आम्ही त्यांना दिलेला आहे. आज त्यांचा आम्ही इथे सत्कार सोहळा केला आणि सर्वस्वी उल्हासराव घोसाळकर साहेब आमचे आधारस्तंभ आणि मी अध्यक्षा श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि श्रीराम मंदिर संस्था यांच्या वतीने आम्ही हा निर्णय घेतला आणि त्या मुलांचा आम्ही इथे सत्कार करतो. 100% गुण मिळणं सोपं नाही आहे. ज्यावेळेला त्यांचे नंबर इथे आले त्यावेळेला हे काटछाट होऊन त्यांचे नंबर आलेले आहेत. त्यांच्यावर भरपूर चेकिंग झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांना हा बहुमान मिळालेला आहे. आणि एका लाल मातीमध्ये, एका कोकणामध्ये माझ्या कोकणातल्या मुलांनी हा मिळवलेला किताब म्हणजे आमच्या दृष्टीने खूप बहुमान ठरेल असं मला वाटतं. आणि त्याचा मला पहिला प्रथम ज्यावेळेला मी निकाल माझ्या हातात आला त्यावेळेला मी मनोमन ठरवलं की आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये मुलींनीसुद्धा बाजी मारलेली आहे. सर्वच विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करते.
ज्यांनी ज्यांनी यश संपादन केलेलं आहे त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करते आणि जे यशापासून जे मागे आलेले आहेत त्यांनासुद्धा सर्वस्वी पुढे जाण्याचा मी आग्रह धरीन. एक ध्येय ठेवा, एक गोल ठेवा आणि पुढे व्हा. आपल्याला काय बनायचं आहे त्याचं ध्येय आपल्याकडे असायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले शिक्षक वृंद, आपले शिक्षकांचा अभिमान बाळगा, आपल्या आईवडिलांचा पालकांचा अभिमान बाळगायला शिका. आणि हाच मी संदेश मुलांना देईन. पुढे जायचं असेल तर एक स्वतःचं ध्येय असायला पाहिजे आणि ते ध्येय तुम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि ज्या वेळेला तुम्ही काहीतरी बनाल आणि इथे याल त्यावेळेला सुद्धा आपला सत्कार होईल याची मी ग्वाही देते आणि इथे थांबते. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मुलांनी आपला एक गोल निश्चित करावा आणि यापुढचं जे काही त्यांचं करिअर आहे ते ठरवलेलं उद्दिष्ट आपण पूर्ण करावं अशा त्यांना शुभेच्छा मॅडमने दिल्या आहेत. आणि कोकणची पोरं हुशार हे प्रत्येक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हिप हिप हुर्रे, हिप 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 हिप. कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.